नमस्कार मंडळी. आज आपण सार्थ श्रीमत दासबोध दशक 10वे त्यातील समास 6व्याचं वाचन करणार आहोत, ज्याचं की शीर्षक आहे भ्रम निरूपण. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. चला तर मग सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 10वे समास 6वा भ्रमनिरूपण. गेल्या समासामध्ये विवेक प्रलय सविस्तर सांगता आला नाही, तो या समासामध्ये नीटपणे सांगितला आहे. माणसाचे अज्ञान नाहीसे करणे हे विवेकाचे प्रधान कार्य आहे. अज्ञानातून ज्या विपरीत कल्पना निर्माण होतात आणि मानवी जीवनात अंमल गाजवतात त्यांना भ्रम असे म्हणतात. विवेक प्रलय म्हणजे अज्ञान प्रलय म्हणजेच भ्रम प्रलय होय. म्हणून या समासामध्ये मुख्य भ्रमाचे वर्णन आहे. ब्रह्मांड प्रलय केव्हा व्हावयाचा असेल तेव्हा होईल, पण मृत्यू प्रलय व्हावयाच्या आधी प्रत्येकाने विवेक प्रलय करावा असा संतांचा आग्रह आहे. विवेक प्रलय साधलेल्या पुरुषाला श्री समर्थ महापुरुष म्हणतात. तो खरा ज्ञानी असतो. मौज अशी आहे की मानवी जीवनात ज्ञान उत्तमच समजावे, कारण ज्ञानाने वस्तू आहे तशी अनुभवास येते. ज्ञानाच्या उलट असणारे अज्ञान दोन दिशांनी परिणाम करते. वस्तू जशी आहे तशी ती ओळखत नाही हा एक परिणाम, आणि वस्तू जशी नाही तशी ती आहे असे वाटणे हा दुसरा परिणाम होय. पहिला परिणाम विशेष घातक नाही, पण दुसरा परिणाम मात्र घातक ठरतो. त्याने विपरीत ज्ञान निर्माण होते, त्यास भ्रम म्हणतात. भ्रम शब्द भ्रम धातूपासून बनतो. भ्रम म्हणजे हिंडणे, भटकणे, वाटोळे फिरणे, गोंधळणे, चूक करणे, मोहात पडणे, भलत्या मार्गाने जाणे. इंद्रिये, मन, बुद्धी, अहंता आणि कल्पना यांच्यावर मोहाचे पटल येऊन त्यांचे व्यापार जसे चालायला हवे तसे चालत नाहीत, तेव्हा नाना प्रकारचे भ्रम निर्माण होतात. मी देहच आहे या खोट्या समजुतीच्या पायी माणूस फसतो. मग जे खरे नाही ते खरे धरून चालतो, जे चांगले नाही ते चांगले समजतो, जे योग्य नाही ते योग्य समजून करू नये ते करतो, जे आपले नाही ते आपले मानतो, जे सुखाचे नाही ते सुखाचे समजून त्याच्या नादी लागतो. कठोपनिषदामध्ये पुढील मंत्र प्रसिद्धच आहे. अविद्यायाम अंतरे वर्तमानाः स्वयं धीराः पंडितं मन्यमानाः दंद्रम्यमाणाः पर्यंती मूढाः अंधेनैव नियमानाः यथांधाः. याचा अर्थ प्रपंचामध्ये घुटमळत राहणारे, स्वतःला हुशार आणि पंडित समजणारे पण भलत्याच मार्गाने जाणारे मूर्ख लोक आंधळ्याने आंधळ्याच्या मागे जावे त्याचप्रमाणे चुकीच्या मार्गाने जातात व शेवटी अनेक दुःखे भोगतात. विवेक प्रलय कसा करावा किंवा देहबुद्धीने निर्माण केलेले नाना भ्रम विवेकाने कसे नाहीसे करावे हे शिकविण्यासाठीच श्री समर्थांनी दासबोध लिहिला असे म्हणण्यास मुळीच हरकत नाही. चला तर मग आपण आता ओवी वाचनाला सुरुवात करूया. समास 6वा भ्रमनिरूपण दशक 10वे. श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. उत्पत्ती स्थिती संहार याचा निरूपिला व्यवहार, परमात्मा निर्गुण निराकार जैसा तैसा. एका परब्रह्माखेरीज सारे दृश्य विश्व केवळ भास आहे, भ्रम आहे. विवेकाने तो भास नाहीसा करणारा पुरुष खरा ज्ञानी व थोर समजावा. विश्वाची उत्पत्ती व स्थिती आणि त्याचा संहार या गोष्टी कशा घडून येतात त्याचे विवेचन आतापर्यंत केले. विश्वाचे वरील व्यवहार चालू असता परमात्मा मात्र अगदी जशाच्या तसा निर्गुण व निराकार राहतो. होते, वर्तते आणि जाते याचा संबंध नाही तेथे, आद्य मध्य अवसान ते संचलेंची आहे. विश्व निर्माण होते, बराच काळ राहते आणि कल्पांती नाहीसे होते, पण परब्रह्माचा याच्याशी काही संबंध नसतो. विश्वाच्या आधी विश्व निर्माण झाल्यावर आणि विश्व विराम पावल्यावर परब्रह्म अगदी जसेच्या तसेच सर्वत्र दाट भरून असते. परब्रह्म असताची असे, मध्येंची हा भ्रम भासे, भासे परंतु अवघानासे काळांतरी. परब्रह्म सदैव असतेच असते, मध्येच हा विश्वाचा भ्रम निर्माण होतो.
विश्व आहे असे भासते, परंतु कालांतराने ते नाश पावते. उत्पत्ती स्थिती संहारत मध्येही अखंड होत जात, पुढे शेवटी कल्पांत सकास आहे. उत्पत्ती स्थिती आणि संहार परब्रह्मामध्ये सारखे घडलेले दिसतात हे खरे, परंतु सगळ्यांना कल्प संपले की अखेर नाश आहे. यामध्ये जास विवेक आहे तो आधीच जाणत आहे, सारा सार विचार पाहे म्हणून या. विश्वाचा असा व्यवहार चालू असता त्यामध्ये राहून जो विवेक करतो त्याला हे सगळे आधीच समजते. जगातील सर्व गोष्टींकडे तो सारासार विचाराने पाहतो, म्हणून त्याला असे अगोदर ज्ञान होते. बहुत भ्रमिष्ट मिळाले त्यात उमजल्याचे काय चाले, सृष्टीमध्ये उमजले ऐसे थोडे. समजा भ्रम झालेल्या लोकांचा एक मोठा समुदाय आहे. त्यामध्ये एक भ्रमरहित माणूस गेला. जे खरे आहे ते तो त्यांना सांगू लागला तर त्याचे म्हणणे कोणी ऐकत नाही. तशी जंगलातील माणसांची अवस्था आहे. तशी जगातील माणसांची अवस्था आहे. येथे भ्रम झालेलेच पुष्कळ. जगामध्ये राहून विश्वाचे खरे स्वरूप ओळखणारे थोडेच आढळतात. त्या उमजल्याचे लक्षण काही करू निरूपण, भ्रमाहून विलक्षण महापुरुष. विश्वाचे खरे स्वरूप जाणणारे जे ज्ञानी त्यांच्याबद्दल थोडे विवेचन करतो. जो भ्रमापासून निराळा असतो, दूर असतो, तोच महापुरुष होय. श्री समर्थांनी सांगितलेली महापुरुषाची ही व्याख्या फारच मार्मिक आणि अर्थगर्भ आहे. जगातील नामवंत थोर पुरुषांपैकी किती जण या व्याख्येत बसतील हे सांगणे कठीण आहे. मानवी जीवनातील निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये अनेक प्रकारचे भ्रम कसे राजरोसपणे वावरतात याचे थोडक्यात पण स्पष्ट वर्णन आता श्री समर्थांनी ह्या ओवीमध्ये केलेले आहे. भ्रम हा नसेल जयासी, मनी ओळखावे तयासी, ऐका आता भ्रमासी निरोपी जेल. ज्या पुरुषाला कसलाही भ्रम नाही अशाला मनामध्ये ओळखून राहावे, ते ओळखता यावे म्हणून निरनिराळ्या भ्रमाचे वर्णन आता करतो. एक परब्रह्म संचले कदापि नाही विकारले, त्या वेगळे भासले ते भ्रमरूप. भ्रमाची मुख्य व्याख्या परब्रह्मरूपी एकच एक सद्वस्तू म्हणजेच रियालिटी सगळीकडे भरून राहिली आहे. तिच्यामध्ये कधीही कोणताही विकार किंवा बदल होत नाही. ती तशी अनुभवास न येता जे जे काही अन्य अनुभवास येते ते सारे भ्रमरूप होय. जयासी बोलिला कल्पांत, त्रिगुण आणि पंचभूत, हे अवघेंची समस्त भ्रमरूप. ज्या ज्या गोष्टींना, वस्तूंना, अनुभवांना आणि कल्पनांना आज ना उद्या किंवा प्रलयकाली अंत आहे त्या सगळ्या भ्रमात मोडतात. उदाहरणार्थ 5 भूते आणि 3 गुण हे सगळे भ्रमरूप आहेत. मी तू हा भ्रम, उपासना ही भ्रम, ईश्वर भाव हा ही भ्रम निश्चयेसी. त्याचप्रमाणे मी आणि तू, देव आणि भक्त, उपासना किंवा खुद्द ईश्वर देखील सगळे निश्चितपणे भ्रमरूपच आहेत. आता या ठिकाणी एक श्लोक आलेला आहे, त्याचा आपण मराठीत अनुवाद जाणून घेऊया. भ्रमेणा अहम भ्रमेणस्त्वं, भ्रमेणोपासका जनाः, भ्रमेणेश्वर भावत्वं, भ्रममूलमिदं जगत. याचा अर्थ भ्रमाने मी आहे असा भास होतो, भ्रमाने तू आहेस असे वाटते. भक्त व उपासक खरे वाटणे हा भ्रमाचा परिणाम आहे. ईश्वर आहे असे वाटणे हा देखील भ्रमाचाच भाग आहे. तात्पर्य हे सारे दृश्य विश्व भ्रमरूप आहे. या कारणे सृष्टी भासत, परंतु भ्रमची हा समस्त, यामध्ये जे विचारवंत तेची धन्य. या कारणाने हे एवढे विश्व प्रत्यक्ष आहे असे जरी वाटते तरी तो सगळा भ्रम आहे. म्हणून जगामध्ये जे खरोखर विवेकशील विचारवंत पुरुष असतात ते धन्य समजावे. जे विचारवंत असतात त्यांना विवेकाच्या सामर्थ्याने प्रत्यक्ष दिसणारे हे विश्व भ्रमरूप आहे ही गोष्ट अगदी मनापासून पटलेली असते. हे झाले भ्रमाचे मूळ तात्विक स्वरूप. प्रत्यक्ष जीवनात भ्रमाचा आविष्कार कसा व किती निरनिराळ्या तऱ्हेने होतो त्याचे वर्णन आता श्री समर्थ सांगतात. आता भ्रमाचा विचारू, अत्यंतची प्रांजळ करू, दृष्टांतद्वारे विवरू श्रोतयांसी. भ्रमाचे स्वरूप अगदी स्पष्ट होईल असे विवेचन आता करतो. अनेक उदाहरणे देऊन भ्रमस्वरूप श्रोत्यांच्या नजरेस आणतो.
भ्रमण करिता दुरी देसी दिशा भुली आपणासी का ओळखी मोडे जीव लगासी या नाव भ्रम. आपल्या गावापासून दूर असलेल्या अज्ञात प्रांतामध्ये हिंडत असता आपण वाट चुकतो, आपली दिशाभूल होते किंवा आपल्या निकटच्या व प्रेमातील माणसांची ओळख विसरते, यास भ्रम म्हणतात. का उन्मत्त द्रव्य सेविले तेणे अनेक भासो लागले नाना वेथा का झडपिले भूते तो भ्रम. अंमली पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा प्याल्याने भलतेच काहीतरी दिसू लागणे, आपल्याला नाही त्या व्यथा आहेत असे वाटणे, भूतबाधा होणे. दशावतारी वाटती नारी का ते मांडली बाजी गरी उगाच संदेह अंतरी या नाव भ्रम. दशावताराच्या नाटकात काम करणाऱ्या बायका खऱ्या बायकाच आहेत असे वाटणे, जादूचे खेळ खरे वाटणे, काही कारण नसता मनात संशयाने घर करणे. ठेविला ठाव तो विसरला का मार्गी जाता मार्ग चुकला पट्टणामध्ये भांबावला या नाव भ्रम. आपण ज्या जागी वस्तू ठेवली ती जागा विसरणे, रस्त्याने जात असता वाट चुकणे, मोठ्या शहरामध्ये गोंधळून बावरून जाणे. वस्तू आपणापासी असता गेली म्हणून होय तू चित्ता आपले आपण विसरता या नाव भ्रम. वस्तू स्वतःपाशीच असून ती हरवली असे समजणे आणि त्यामुळे उदासीन होणे, प्रसंगोपात आपण कुठे काय कसे आहोत याचा विसर पडणे. काही पदार्थ विसरून गेला का जे सिकला ते विसरला स्वप्न दुःखे घाबिरा झाला या नाव भ्रम. आपल्या सामानापैकी काही वस्तू विसरून मागे सोडून जाणे, शिकलेली विद्या किंवा कला विसरणे, स्वप्नामध्ये झालेल्या दुःखाने घाबरे होणे. दुश्चिन्हे अथवा अपशकुन मिथ्या वार्तेने भंगे मन वचके पदार्थ देखून या नाव भ्रम. अशुभचिन्हे बघून, अपशकुन झालेला पाहून किंवा खोट्या बातम्या ऐकून मन अस्वस्थ होणे, एखादी वस्तू पाहून दचकणे. वृक्ष काष्ठ देखिले मनात वाटे भूत आले काहीच नसता हडबडिले या नाव भ्रम. एखादे झाड किंवा मोठे लाकूड बघून ते भूत आहे अशी कल्पना मनात येणे, भिण्यासारखे काहीच नसताना हादरून जाणे. काच म्हणून उदकात पडे का सभा देखोन दर्पणी पवाडे द्वार चुकोन भलतीकडे जाणे या नाव भ्रम. समोर दिसणारे काच नसून पाणी आहे हे न समजल्याने पाण्यात पडणे, प्रत्यक्ष सभेकडे न पाहता आरशातील सभेचे प्रतिबिंब खरे वाटणे, खरे दार चुकून भलतीकडे जाणे. एक असता एक वाटे एक सांगता एक निवटे एक दिसता एक उठे या नाव भ्रम. एक असता ते भलतेच वाटणे, एक सांगितले तर भलतेच समजणे, एक दिसले तर ते भलतेच आहे अशी कल्पना करणे. आता जे जे देई जेते ते ते पुढे पावी जेते मेले माणूस भोजना येते या नाव भ्रम. या जन्मी जे जे आपण दान करू ते ते पुढच्या जन्मी परत मिळेल असे वाटणे, मेलेले माणूस जेवायला येते असे वाटणे. या जन्मीचे पुढले जन्मी काही एक पावेन मी प्रीती गुंतली मनुष्याचे नामी या नाव भ्रम. या जन्मीचे काहीतरी पुढच्या जन्मी आपल्याला मिळेल अशी भावना होणे, माणसाच्या नावातच प्रेम गुंतून राहणे. मेले मनुष्य स्वप्ना आले तेणे काही मागितले मनी अखंड बैसले या नाव भ्रम. मेलेले मनुष्य स्वप्नात आले आणि त्याने काही मागितले तर ते सारखे मनात घोळत राहणे. अवघे मिथ्या म्हणून बोले आणि सामर्थ्यावरी मन चाले ज्ञाते वैभव दपटले या नाव भ्रम. हे सगळे मिथ्या आहे असे तोंडाने म्हणायचे आणि मनातून मात्र अधिकार व ऐश्वर्याची लालसा असणे, ज्ञानी असून वैभवाने दबकणे किंवा नमणे. कर्मठपणे ज्ञान विटे का ज्ञातेपणे बळे भ्रष्टे कोणी एक सीमा फिटे या नाव भ्रम. कर्मठपणामुळे ज्ञानाची नावड होणे, तसेच ज्ञानामुळे जबरदस्तीने आचार भ्रष्ट होणे, कर्मठपणाचा सनातनीपणा व ज्ञातेपणाचा बेछूटपणा असणे, व्यवहाराच्या मर्यादा उगीच टाकणे. देहाभिमान कर्माभिमान जात्याभिमान कुळाभिमान ज्ञानाभिमान मोक्षाभिमान या नाव भ्रम. देह कर्म जात कुळ ज्ञान व मोक्ष यांच्याबद्दल धरलेला अभिमान किंबहुना दृश्यामधील कशाचाही अभिमान धरणे. कैसा न्याय तो न कळे
केला अन्याये तो नाडळे, उगाच अभिमाने खवळे, या नाव भ्रम. न्याय कोणता ते कळत नाही, अन्याय केला तर तो लक्षात येत नाही, अशी स्थिती असून निष्कारण अभिमानाने खवळणे. मागील काही आठवेना, पुढील विचार सुचेना, अखंड आरूढ अनुमाना, या नाव भ्रम. मागचे काहीच आठवत नाही, पुढे काय करावे हे सुचत नाही, अशा अवस्थेत आता मात्र सारख्या कल्पना करीत राहणे. प्रचितीविण औषध घेणे, प्रचित नसता पथ्य करणे, प्रचितीविण ज्ञान सांगणे, या नाव भ्रम. अनुभवाने जे सिद्ध झालेले नाही ते औषध घेणे, तसेच ज्याचा कोणास अनुभव नाही ते पथ्य करणे, आणि ज्याचा आपल्याला अनुभव नाही ते ज्ञान जगाला सांगणे. फलश्रुती विण प्रयोग, ज्ञाने विण नुसता योग, उगाच शरीरे भोगिजे भोग, या नाव भ्रम. ज्या प्रयोगाचे फळ माहीत नाही असा प्रयोग करणे, ज्ञानाची जोड दिल्याशिवाय योगाचा अभ्यास करणे, उगीच आपले शरीराने सुखाचे भोग भोगणे. ब्रह्म लिहितो अदृष्टी आणि वाचून जाते सटी, ऐशा प्रकारीच्या गोष्टी, या नाव भ्रम. माणूस जन्मास येण्यापूर्वी त्याच्या कपाळावर त्याचे भविष्य ब्रह्मदेव लिहून ठेवतो, आणि माणूस जन्मल्यावर त्याचे 6व्या दिवशी साठी ते वाचून जाते, अशा गोष्टींवर विश्वास ठेवणे. उदंड भ्रम विस्तारला, अज्ञानजनी पैसावला, अल्पसंकेते बोलिला, कळावया कारणे. या आतापर्यंत सांगितलेल्या सगळ्या गोष्टी भ्रमात मोडतात. अशा रीतीने भ्रमाचा अतिशय विस्तार झालेला आहे. अज्ञानी माणसांमध्ये तर तो फारच पसरलेला आहे. भ्रमाचे स्वरूप लक्षात यावे यासाठी येथे थोडी उदाहरणे दिली इतकेच. भ्रमरूप विश्वस्वभावे, तेथे काये म्हणून सांगावे, निर्गुण ब्रह्मा वेगळे अघवे, भ्रमरूप. या विषयाचा आता श्री समर्थ उपसंहार करतात. हे सारे विश्वच मुळी भ्रमरूप आहे. तेथे भ्रमाबद्दल आणखी किती सांगावे असा प्रश्न पडतो. एका निर्गुण ब्रह्माशिवाय बाकीचे सगळे भ्रमरूप आहे. ज्ञात्यास नाही संसार, ऐसे बोलती अपार, गत ज्ञात्याचे चमत्कार, या नाव भ्रम. आत्मज्ञानी पुरुषाला संसाराचा स्पर्श नाही असे 1000 वेळा सांगितले जाते, तरी पण देह ठेवलेल्या ज्ञानी पुरुषाचे चमत्कार सांगतात. हा सुद्धा भ्रमच आहे. आता यावर श्रोत्याला एक शंका येते, ती तो विचारतो. येथे आशंका उठिली, ज्ञात्याची समाधी पुजिली, तेथे काही प्रचित आली किंवा नाही. येथे अशी शंका येते की समजा आपण ज्ञानी पुरुषाच्या समाधीची पूजा केली तर त्यामुळे त्याच्या अस्तित्वाची काही प्रचिती येते किंवा नाही. तैसेची अवतारी संपले, त्यांचेही सामर्थ्य उद्दंड चाले, तरी ते काय गुंतले वासना धरुनी. त्याचप्रमाणे पूर्वी होऊन गेलेल्या अवतारी पुरुषांचे केवढे मोठे सामर्थ्य अजून अनुभवाला येते. हे जर खरे तर अंतकाळी त्यांची काहीतरी वासना राहिली व त्यामुळे ते येथे गुंतून आहेत असे समजायचे की काय. ऐसी आशंका उद्भवली, समर्थे पाहिजे निरसिली, इतुकेन हे समाप्त झाली कथा भ्रमाची. श्रोता म्हणतो की अशी माझी शंका आहे खरी, श्री समर्थांनी तिचे निरसन करावे. भ्रमाचे विवेचन येथे आता संपलेले आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे भ्रमनिरूपण नाम समास 6वा. तर मंडळी, येथे आपले दशक 10व्यामधील समास 6व्याचे वाचन पूर्ण झालेले आहे. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी, पुढील भागात परत भेटू. नमस्कार. हरिओम 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 हरिओम.